तर चला मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा रेशनचा भात, सुटसुटीत मसाले भात, जे अगदी सोप्पा आणि सोप्या पद्धतीने. तर स्टार्टिंगला मी कच्चा मसाला घेतला, थोडंसं जिरं टाकले आणि थोडंसं ठेचलेला लसूण टाकला आणि तो हलवून घेतला. नंतर आपला गावरान कढीपत्ता जो गावात प्रत्येकाच्या दारात असतो आणि 4-5 हिरव्या मिरच्या त्याच्यात टाकल्या. नंतर थोडासा कांदा, 2 कांदे टाकले आणि ते हलवून घेतले आणि टमॅटो पण टाकला त्यामध्ये. 1 टमॅटो मोठा, जास्त होतं बरं का, जास्त घ्यायचं नाही. नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि आपला घरगुती काळा मसाला अर्धा चमचा, कारण प्रत्येकाच्या घरात तांबडं तिखट असतं गावाकडं बरं का. तर आता नंतर छोटा बारीक कापलेला बटाटा आणि वाटीभर वाटाणा आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून हे चांगलं मी एकजीव करून मिक्स करून घेतलं. आणि आपली गावाकडची कोथिंबीर चिरून स्वच्छ धुवून घेतली आणि वरून टाकली. नंतर त्यामध्ये टाकलं रेशनचं स्वच्छ धुतलेलं तांदूळ. 1 वाटी तांदूळ घेतले बरं का, कारण आपल्याला सुटसुटीत आणि छान भात करायचा आहे त्याच्यामुळे. तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यासाठी मी फक्त 1च तांब्या पाणी घेतले बरं का, जास्त पाणी घेतलं नाही. जास्त पाणी घेतलं तर आपला भात चिखलासारखा होईल बरं का. तर ह्यानंतर आता मी फक्त ह्याच्या 2 शिट्ट्या होऊन दिल्यात, जास्त होऊन द्यायचं नाही बरं का, करपून जाईन भात तुमचा सगळा. 2 शिट्ट्या झाल्याच्या नंतर याची वाफ मी वर करून काढली, दमच निघाना, वास एवढा छान यायला लागला. नंतर त्याच्यावर झाकण काढलं तर भात बघताय ते एवढा सुंदर, एवढा सुटसुटीत आणि गरम गरम भात घेतला आपल्या ताटात म्हणलं तर प्लेटीत भात घेतला 2 चमचा आणि त्यावरती आपलं घरचं लोणचं एकदम भारी आणि ते हाताने असं लोणचं घेऊन खायचं. एक